एक वेळेस नाही आलं तर ती 2 ते 3 वेळेस माझ्या कानामध्ये मंत्राचा आवाज आला आणि मी समजून गेलो की मला गुरुदेव शिवशक्तीनं मंत्र दीक्षा दिलेली आहे, मला गुरुमंत्र दिलेला आहे गुरुदेव शिवशक्तीनं. आणि मी बघितलं आजूबाजूला की कोणी मंत्र जप वगैरे तर कराय नाही ना, असं माझ्या एक मनात भास झाला. आणि मग मी आजूबाजूला बघितलं तर त्या मंदिरामध्ये कोणीही नव्हतं, फक्त गुरुदेव शिवशक्ती होती आणि मी होतो. त्या टायमामध्ये पहिल्यांदा मला गुरुदेव शिवशक्तीनं शिष्य मानून घेतलं आणि त्यांनी मला मंत्र दीक्षा दिली, गुरुमंत्र दिला मला सरळ सरळ. आणि मग त्या गुरुमंत्राचा मी रोज जाप करू लागलो येते. मग मला दमादमानं काय होऊ लागलं, मला दमादमानं प्रत्येक गोष्ट मला अशी ही होऊ लागली, मार्ग खुलू लागले माझे. मला प्रत्येक गोष्टीचं दर्शन होऊ लागलं, मला प्रत्येक गोष्टीची प्राप्ती होऊ लागली. सिद्धिया स्वतःहून मला प्राप्त होऊ लागल्या, मला सिद्धियांची प्राप्ती होऊ लागली ती. पण ते म्हणतात ना की प्रत्यक्ष रूपात तरी गुरु पाहिजे. आणि मग मला त्याची जाणीव भासू लागली, खूप जाणीव भासू लागली की मला एक प्रत्यक्ष रूपामध्ये गुरु पाहिजे. गुरु होते, मला गुरुदेव शिवशक्ती होते, वेळेवर मार्ग करू लागले, वेळोवेळी मार्गदर्शन करू लागले. पण ही गोष्ट पण माझ्या मनामध्ये कोणी टाकली तर ती गुरुदेव शिवशक्तीनेच टाकली की तू एक काय कर, मनुष्य रूपामध्ये गुरु बघ, कारण की तुला साधनाच्या क्षेत्रामध्ये पुढे लय वाढायचं आहे, तू एक मनुष्य रूपामध्ये गुरु बघ. आणि मला त्यांनीच म्हणलं, मला तर माहीत नाही, मी या दुनियामध्ये कुणाला ओळखत नाही म्हणलं गुरुदेव, फक्त तुम्हालाच मी ओळखतो गुरुदेव, मी बाकीच्यांना कुणाला ओळखत नाही म्हणलं गुरुदेव. मला तुम्हीच काय करा, वाटलं तर तुम्हीच मनुष्य रूपामध्ये या म्हणलं, गुरु बनून माझे तुम्हीच मनुष्य रूप धारण करा आणि या म्हणलं, आणि मला गुरु दीक्षा द्या पुन्हा एकदा. तर मला त्यानंतर म्हणल्याच्या नंतर 8 दिवसानंच एक आमचे जे आहेत कांबळे साहेब म्हणून त्यांची भेट झाली मला. आणि त्यांच्या माध्यमातून मला भरपूर जे आहेत साधू संतांच्या ह्याच्या त्याच्या ओळखी झाल्या. आणि त्यातच एक होते माझे गुरु